नमस्कार मंडळी, आज पुण्यामधील पर्वती येथील पु ल देशपांडे उद्यान इथं मी आलेलो आहे। हे भारत आणि जपान यांच्या सहकार्याने झालेलं असं उद्यान आहे। अतिशय सुंदर उद्यान। परवा आपण गुलाब गार्डन सहकारनगर हे उद्यान बघितलं। आज हे पु ल देशपांडे उद्यान अतिशय सुंदर। बघा हा व्ह्यू, पावसाळी हवा आहे, अत्यंत मनमोहक असं वातावरण। आणि मी इथे आलेलो आहे, माझे एक पुण्याचे ओळखीचे श्रीपाद रेड्डीचे श्रोते आहेत, श्री सुहास कुलकर्णी, मूळचे कोल्हापूरचे आहेत, पण आता पुण्यामध्ये आले आहेत मुलाकडं। तर त्यांची आणि माझी भेट इथं झालेली आहे आणि ह्या उद्यानात आम्ही फिरत आहोत। फिरता फिरता फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी चालू आहे। अतिशय सुखद अशी हवा आहे आणि सुंदर वातावरण। असं वाटतं की आपण परदेशातच आहोत, कुठेतरी ऑस्ट्रेलियातलं गार्डन किंवा US मध्ये गार्डन असं वाटतंय। एवढं छान मेंटेन केलेलं आहे गार्डन। इथे पाण्याचे स्रोत आहेत, तलाव आहेत, ठिकठिकाणी माणसं थांबायला जागा आहे। आता मी थांबलो हे सुद्धा मेघडंबरीसारखं इथे केलेलं आहे। हे बघा, म्हणजे पाऊस जरी आला तरी काय वाटत नाही, खूप मस्त वाटतंय। थोडंसं पुढे जातो मी। अतिशय छान वातावरण आणि सुंदर अशी मेंटेन केलेली गार्डन आहे। पु ल देशपांडे उद्यान, पर्वती, पुणे हे महानगरपालिकेचं उद्यान आहे। तिकीटसुद्धा अतिशय वाजवी आहे, फक्त 5 रुपये। आणि इथे आतमध्ये काही खाणंपिणं अलाउड नाही, त्यामुळे तुम्ही जर भेट देणार असाल तर अवश्य भेट द्या आणि खाण्यापिण्याचे पदार्थ काही आणू नका, आतमध्ये परवानगी नाही। इथं फिरून आपल्याला मन अतिशय शांत होतं आणि खूप असं उल्हासदायक वातावरण आहे। अगदी उन्हाळ्यात सुद्धा इथं आलं तरी खूप थंड चांगलं वाटणार आहे। खूपच छान। कुलकर्णी साहेब, हे आमचे मित्र श्री सुहास कुलकर्णी, नमस्कार, मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि श्रीपाद रेड्डीचे श्रोते आहेत गेल्या 5-6 वर्षापासून। आज ते पुण्यामध्ये त्यांच्या मुलाकडे आले आहेत आणि त्यांची माझी भेट आज झालेली आहे। नमस्कार। आणि खूप आनंद वाटला मला आणि तुम्हाला भेटून खूप आनंद। हो हो, या उद्यानात मी जेव्हा सुरुवात इथे चालू होती उद्यानाची तेव्हा आलो होतो। त्यानंतर मला वाटते बहुतेक आजच आले। तर खूप छान, तुमच्यामुळे मला हे बघायला मिळालं। मी इथे रोज येतो, पुण्यात आलो की 1 तास 2 तास। बरं। तर आपण नंतर गप्पा मारूयात, पण हे अति निसर्गाचा आनंद घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि हवा खूप छान आहे, सुखद म्हणतो आपण तसं वातावरण आहे सगळं। धन्यवाद।